नाही, दुर्दैव असं आहे ना, की पुण्यात तयार होणारं सांडपाणी याचा पुणेकरांना गॅसचे प्रोजेक्ट झाले असते तर आता तो उपयोगी तरी पडला असता, पण तेही झालं नाही. विकास करणं पुणे शहराचा म्हणतात, तो होताना दिसत नाही. हे पुण्याचं फार मोठं गोष्ट आहे. ट्रॅफिक ऑफेन्सेस जे सिरियस आहेत त्याच्यावर कारवाया होताना दिसत नसल्यामुळे एक लोकांमध्ये अशी मानसिकता झाली की त्याच्यात काय होत नसतंय. भुयारी मार्ग 80 किलोमीटरचं तर शक्यच नाही. भुयारी रस्ता करायचा असेल तर मेट्रोला भुयारी करा. हे पुण्यातल्या नागरिकांना समाधान मिळणं हा ट्रिगर असूच शकत नाही. आम्हाला एक्सटर्नल ट्रिगर लागतो. याच्या इतकी शोकांतिका जुनं पुन्हा आणि नवीन पुन्हा काय तुम्हाला बेसिक काय फरक वाटतो? पुण्यामध्ये स्मार्ट सिटी हा प्रकार होऊ शकला नाही. विवेक वेलणकरांना कधी धमकी आली आहे? मंडळी नमस्कार. महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी अरविंद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. या पॉडकास्टमध्ये आज आपण पुण्याचा विकास सत्ताधाऱ्यांनी पुण्याला स्मार्ट सिटी करण्याचा जी आहे ती सांगितलेलं आहे, पण खरंच तसं झालंय का, या सगळ्या बाबतीत जे आहे ते चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि विवेक वेलणकर सर, जे पुणेकरांना सगळ्यांना माहितीच आहेत, सजग नागरी मंचचे ते अध्यक्ष आहेत. अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत, अनेक प्रश्न पुण्याच्या विकासाबाबत त्यांनी लावून धरलेले आहेत आणि ते विवेक वेलणकर सर या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. सर, महाराष्ट्र कट्टामध्ये तुमचं स्वागत करतो. एकूणच पुणे म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये खूप वर्ष राहता, पण पुण्याचा जो काही विकास गेल्या अनेक दशकांमध्ये झाला किंवा आत्ता जो होतोय, काय एकंदरीत वाटतं? म्हणजे मी बाकीचे प्रश्न घेतोच, पण एकूणच तुमचं निरीक्षण आतापर्यंतचं काय राहिलेलं? नाही, कसं आहे, पुण्याचा विकास हा कायमच हॅफेझार्ड पद्धतीने होत राहिलाय. की कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी आलं हे केलं, कोणाच्या डोक्यात काहीतरी आलं ते केलं. प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे बेसिक टाउन प्लॅनिंग मधली, ती आहे डेव्हलपमेंट प्लॅन. की विकास आराखडा करायचा 20-20 वर्षाचा पुढच्या, आणि त्याच्यामधलं जे गोष्टी करायला पाहिजे त्याप्रमाणे त्या करायच्या, पण त्या तशा होताना दिसतच नाहीत. म्हणजे 1987चा विकास आराखडा आज जवळपास आता आपण 40 वर्ष पुढे आलोय, जेमतेम 40% इम्प्लिमेंट झालाय. मग नवनवीन कुठल्या तरी योजना आणायच्या, नवीन काहीतरी कामं आणायची, पण जे व्हायला पाहिजे, जे आपण ठरवलंय, जे विकास आराखड्यात आखून ठेवलंय ते करायचंच नाही. या पद्धतीने जर काम होणार असेल तर त्याला हॅफेझार्ड म्हणण्याशिवाय दुसरं काय म्हणणार, हा खरा विषय आहे. सर, नुकतंच पुणे महापालिकेसाठी जे राज्य सरकारने बजेट मांडलं, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला, त्याच्यामध्ये पुण्यासाठी किंवा पुण्याचे जे मेट्रो असतील त्याच्यासाठी घोषणा झालेल्या आहेत. नितीन गडकरींनी गेल्या 15 दिवसात पुण्यामध्ये बैठक घेतली आणि अनेक प्रकल्प केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातनं भुयारी मार्गाची संकल्पना पुढे आणलेली आहे. 80 किलोमीटरची भुयारी मार्ग. काय म्हणजे खरंच पुण्याला याची गरज आहे का आणि ते शक्य होऊ शकतं का? नाही, मुळात आत्ता महाराष्ट्रात असे कुठे आहेत भुयारी मार्ग? 80 किलोमीटरचं तर शक्यच नाही. मुंबईत एक 8-9 किलोमीटरचा आहे, तेवढा सोडला तर कुठेच भुयारी मार्ग नाही. मग पुण्यात अचानक कसे उभे राहतील? आमचं म्हणणं त्याच्या पुढचं आहे, करायचं आहे ना. पुण्यामध्ये आता मेट्रोचा तुम्ही विस्तार करणार आहात. आज नगर रोडला वाघोलीपर्यंत मेट्रो न्यायचं चाललंय. तर नगर रोडची परिस्थिती इतकी वाईट आहे ट्रॅफिकची. प्रचंड ट्रॅफिक्स आहेत. वाघोलीला तर भयानक ट्रॅफिक आहे. भुयारी रस्ता करायचा असेल तर मेट्रोला भुयारी करा. ती खरी आवश्यकता आहे. म्हणजे वरचं सगळं शाबूत राहून, कारण पुढची 5-5, 7-7 वर्ष ट्रॅफिक जामची, तो रस्ता बेजार होणार आहे. जो आधीच आहे त्याच्यात भर पडेल. जर तुम्ही ओव्हरहेड मेट्रो केली तर तुम्हाला पैसे खर्च करायचे आहेत. 80 किलोमीटरचे रस्ते करायचे आहेत. तर जेवढे म्हणून मेट्रोचे प्लॅनिंग्ज आहेत ती सगळी खाली घाला पुण्यात. म्हणजे भुयारीच करा. कारण भुयारी मेट्रो होते का? होते. कारण आपण करून बघितली आहे. स्वारगेट पासून ते शिवाजीनगरपर्यंतची जी मेट्रो आहे ती भुयारी आहे आणि ती होऊ शकतं. मग तशी करा. माझ्या मते नवीन काहीतरी करून पैसे घालवण्यापेक्षा आत्ता जे करायचे तेच भुयारी करा. जेणेकरून ते करणंही सोपं आहे, प्लॅनिंग पण पूर्ण झालंय, तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त पैसे द्यायचे. कारण मेट्रोचा डीपीआर होईल त्यात तो आपापच भुयारीचा करा, सगळं होऊ शकतं. पण नवीन कुठले तरी रस्ते भुयारी करणार असं काहीतरी सांगून काही होत नाही. मुळात पैसे कोण देणार, कुठून देणार? एवढे पैसे राज्य सरकारकडे तरी आहेत का? या असे अनेक प्रश्न त्यातनं उभे राहणार आहेत. आणि मग जसं हायपरलूप नावाचा एक प्रकल्प एक 7-8 वर्षापूर्वी त्याच्याबद्दल खूप गवगावा झाला. 20 मिनिटात पुणे मुंबई.
पुढं त्याचं काय काय झालं झालं? कोणालाच माहित नाही. त्याचा DPR पण झाला नाही, काहीच झालं नाही. आजही हे जे 32 तास लोक अडकून पडले होते बरोबर. पुणे मुंबई रस्त्यावर, ती घटनाच घडली नसती जर हा खरंच हायपरलूप झाला असता तर. पण असं काही म्हणजे नुसतंच घोषणा करायच्या, प्रत्यक्षात खाली काही उतरत नाही. असं जर होत असेल तर त्याला काही अर्थ नाही. करायचं असेल तर ज्या गोष्टी आत्ता आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला काय मॉडिफाय करता येईल, त्यातच कशा गोष्टी करता येतील, त्या केल्या तर काहीतरी त्याच्यामधनं यश मिळण्याची शक्यता आहे. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याची ओळख आता जी पहिली पुण्याची ओळख होती, ती आता वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या दोन्ही महत्त्वाच्या समस्या झाल्या आहेत पुण्यामध्ये. म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे जरी हे होत असलं, तरी पण सत्ताधारी किंवा महापालिका असतील किंवा एकूणच राज्य सरकार असतील, यांची कुठेतरी म्हणजे हे कुठेतरी कमी पडतायत का दृष्टीने? नाही, मुळात कसं आहे माहिती आहे का, की पुण्यामध्ये प्रदूषण 2 कारणांनी वाढतंय. हं. एक म्हणजे व्हेइक्युलर प्रदूषण. हां. वाहनांचे प्रचंड धूर, कारण वाहनांची संख्याच माणशी 1च्या वर गेली आता. म्हणजे पुण्याची लोकसंख्या 50 लाख पकडली तर 55 लाख वाहनं पुण्यात आहेत. वाह! टू व्हीलर, फोर व्हीलर मिळून. हो. याचं एकमेव कारण की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कुचकामी आहे. हं. मेट्रो आत्ता सुरू झाली, पण ती पण 2 रूटवर आहे. तिसरा आता सुरू होईल की कदाचित एवढ्यात. पण पुणे सर्क्युलर आहे. तिथं लिनियर मेट्रोजनी काम होणार नाही. तिथं हं. सर्क्युलर प्रकारचे ट्रॅफिक पाहिजे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट पाहिजे आणि ती एकच संस्था आहे, ती म्हणजे पूर्वीची PMT, आत्ताची PMPML. हं. पण ती इतकी होपलेस आहे, म्हणजे ज्याला आता काहीच पर्याय नाहीये. हं. तो माणूस फक्त त्यातनं जातो. त्यामुळे 50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरातनं जेमतेम 15% लोकंसुद्धा त्याचा वापर करत नाहीत. 7-8 लाख लोकांच्या वर PMPMLचा वापर नाही. उर्वरित सर्व माणसं वेळेला कर्ज काढून कसंही करून स्वतःचं वाहन घेऊनच जात आहेत. त्याच्यातनं प्रचंड ट्रॅफिक पुण्याच्या रस्त्यांवर झालं आहे. ट्रॅफिक जॅम्स होत आहेत. त्यातनं अर्थातच मग वाहनं थांबून राहिली, इंजिनं चालू राहिली, की प्रदूषण वाढत जातं. त्यातनं होणारे श्वसनाचे विकार, त्यातनं होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, म्हणजे सगळं एकात एक इतकं गुंतलं गेलेलं आहे, की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली तर यातले प्रॉब्लेम काही प्रमाणात कमी होतील. कमी लोकं वैयक्तिक वाहनं वापरणं बंद करतात. हे मेट्रोवरनं आपण पाहिलंय, पाहिलंय. की मेट्रो ज्यांना सोयीस्कर आहे, ते माणसं आता वाहनं वापरत नाहीत. ते मेट्रोनी जातात. ही सवय मुंबईकरांना पूर्वीपासून आहे, जेव्हा लोकलने लोकं जात होते आणि तिथं क्लास बीस असा विषय नाहीये. तिथं अगदीच एखाद्या कंपनीचा डायरेक्टर सुद्धा लोकलनी जात होता, कारण वेळ वाचायला पाहिजे. त्यांची बेस्ट बस सेवा सुद्धा उत्तम होती. पण आमच्याकडे पुण्यामध्ये याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. ती फक्त दुभती गाय म्हणून त्याच्यातनं काही मिळालं तर घ्यावं या दृष्टीने ठेवलेली आहे. त्याचे जे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, ते इतक्या प्रमाणात बदलले गेले. गेल्या साधारणपणे 15 वर्षात 17 लोकं बदलले. हं. कुणालाही वर्ष, दीड वर्षाच्या वर इथं टिकू दिलेलं नाही. त्यामुळे तो माणूस आल्यानंतर त्याला सेटल व्हायला 4 महिने लागतात आणि पुढच्या 6 महिन्यात तो निघून जातो इथनं. हं. कशी ती सेवा सुधारायची? आज देशातली, निदान महाराष्ट्रातली तरी सगळ्यात बेभरवशाची, सगळ्यात महागडी आणि सगळ्यात इन्कन्व्हिनियंट जर कुठली सेवा असेल तर ती PMPMLची आहे. त्यामुळे फक्त नाईलाज असलेली माणसं त्यातनं प्रवास करतात. त्यामुळे वाढलेली वाहनं, त्याच्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंड्या, त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आज जगामध्ये पुण्याचा नंबर पहिल्या 5त आहे. हं. दुर्दैव आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. हं. दुसरं कारण मोठ्या प्रमाणावर झालेलं बांधकामांचं प्रमाण. हं. म्हणजे पुण्यात गेल्या 2 वर्षात जेवढी बांधकामं वाढली आहेत, तेवढी तर गेल्या 20 वर्षात झाली नसतील. रिडेव्हलपमेंट या नावाखाली इतक्या प्रमाणात बांधकामांना परवानगी देत सुटलेत. त्यामुळे त्या आधीच्या बिल्डिंग पाडण्यामुळे होणारे प्रचंड प्रदूषण, धुळीचं, सगळ्या गोष्टींचं. त्याच्यानंतर आता नवीन बिल्डिंग बांधताना होणारं प्रदूषण, ते असलेले नवनवीन बऱ्याच ठिकाणी झालेले प्लांट्स, कारण आता जागेवर मिक्सिंग करत नाहीत. प्लांटमधनं मिक्सर भरून येतो, तो तिथं करतो. त्यातनं बाहेर पडणारं प्रदूषण, अनेक ठिकाणी सुरू झालेल्या बांधकामांमुळे निर्माण होणारं प्रदूषण. त्यामुळे इतकी पुण्याची हवा प्रदूषित आहे, हं. की दिल्ली परवडलं अशी आता अवस्था काही दिवसात होणार आहे. आणि हे आपण नाही म्हणत आहोत. जागतिक पातळीवर पुणे पहिल्या 5त आहे. परंतु त्याच्यावर काही समस्यांवर उपाय शोधण्यासाठी फारसं काही चाललंय असं एकंदर काही दिसत नाही. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही रस्त्यांचं सांगितलं. पण नवले ब्रिज म्हणजे महाराष्ट्र ओळखतो. म्हणजे नवले ब्रिजला अपघात झाला म्हणजे ती बातमी महाराष्ट्रात पोहोचली. वारंवार अपघात होत आहेत. सरकारकडनं मग मृत्युमुखी पडल्यानंतर 5 लाखाची मदत किंवा जखमींना मदत. पण ठोस असा उपाययोजना का बरं होत नाहीये? म्हणजे अ, बऱ्याचदा बघितलं की आपण आमदार, खासदार ह्या जे संसदेत किंवा विधानसभेत प्रश्न मांडतात. पण उपाय मात्र काही होत नाही. नाही, मुळात त्या रस्त्याची बांधणीच फॉल्टी झाली आहे. हां. ह्याच्यावर कुणीच बोलत नाहीये. हां.
तो रस्ता बांधतानाच फॉल्टी बांधला गेलाय. किती उतार असावा रस्त्याला, याच्या काही लिमिटेशन्स आहेत. त्या कुठेही पाळल्या गेलेल्या नाहीत आणि त्यामुळे वारंवार त्या ठिकाणी अपघात होत आहेत आणि मग त्याच्यावरती सोल्युशन जी काढतात ती टेम्पररी, म्हणजे त्याच्यावर नुसते खडखड, 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 खडखड स्पीड ब्रेकर, ते छोट्या-छोट्या रमलर पट्ट्या टाकल्यात, की तिथनं जाताना आपण वाळवंटातनं जातोय का रस्त्यावरून जातोय हेच कळत नाही. हं. हे उपाय नाहीयेत. हे तात्पुरत्या केलेल्या मलमपट्ट्या आहेत. पण बेसिक उपाय त्या रस्त्याचं सदोष बांधणी आहे का? त्याच्यात काही दुरुस्ती करता येऊ शकते का? याच्यावर कुणीही विचार करायला तयार नाही, कारण त्यांचं म्हणणं आता झालं ते झालं. आता वरवर काय करता येईल तेवढं करू. हं. याच्यातनं गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत. पण एकंदरच आमच्याकडे जी परिस्थिती आहे ना पुण्यामध्ये, ते प्लॅनिंग किंवा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टिंग करणं हे काही घडत नाही. सगळंच हॅफॅझार्ड, सगळंच वरवरचं आणि त्यामुळे मग गोष्टी झाल्यानंतर त्या किती वाईट झाल्या ते लोकांना कळतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि मग पूल पाडायला लागतात. हं. जसं युनिव्हर्सिटी चौकातला पाडला, काढला. त्याच्यानंतर अजून एक मध्ये पाडला. इकडे पौड फाट्याच्या चौकात जो एक पूल बांधलाय त्या पुलावर ट्रॅफिक जाम होतो किंवा खाली ट्रॅफिक जाम होतो. सिंहगड रोडला जो नवीन उड्डाणपूल 5 वर्ष लोकांनी सहन करून बांधला गेलाय, तिथं तो अख्खा उड्डाणपूल संध्याकाळी भरलेला असतो ट्रॅफिक जामनी. हो, हो. म्हणजे कुठंच नियोजन नाही, कुठेही या सगळ्याचा विचार नाही, अभ्यास नाही, काही नाही. उठले की सुटले काम करायला. अशा प्रकारे काम केलं जातंय. याचं कारण एकंदरच या सगळ्या विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी केलंय हे दाखवणं हा असल्यामुळं आम्ही काहीतरी करतोय एवढं समाधान राजकारणी आणि प्रशासनाला मिळणं आणि नागरिकांना होईल काहीतरी असं वाटणं, एवढाच त्यातला भाग दिसतो. सर, मग एवढे जर प्रोजेक्ट फसत असतील, तर मग कसं पुणे शहर स्मार्ट सिटी होईल ना? नाही, स्मार्ट सिटी नाहीच झालं ना. हां. पुणे हे देशातलं पहिलं स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलं. इथं स्वतः पंतप्रधानांनी या स्मार्ट सिटी योजनेचं ओपनिंग केलं. ओपनिंग. 100 शहरं स्मार्ट सिटी करणार ते पुणे त्यातलं पहिलं. हां. इथे बालेवाडीला ओपनिंग झालं त्याचं. काय झालं त्याला? 2017ची योजना आज 2025 मध्ये गुंडाळावी लागली. काहीही झालं नाही. पुण्यामध्ये स्मार्ट सिटी हा प्रकार होऊच शकला नाही. याचंही बेसिक कारण प्लॅनिंग नाही. केलेले काहीतरी जुमले सगळे, म्हणजे झालेले सर्वे हे पण जुमलेच होते आणि मग त्यामुळे ते स्मार्ट सिटी जी व्हायला पाहिजे होती, ती न होता कुठेतरी 2-4 रस्ते मोठे झाले, कुठेतरी 2-4 फुटपाथ मोठे झाले हं. आणि मग त्यातनंच आम्ही स्मार्ट सिटी थोडीफार केली, असं समाधान ज्यांना हवं होतं त्यांनी घेतलं. नागरिकांना काहीच दिसलं नाही त्यात. सर, रस्त्यांचा मुद्दा काढला म्हणजे पुणे एकेकाळी सायकलिंगचं शहर होतं. पण तीच सायकलची स्पर्धा, ग्रँड टूर स्पर्धा जेव्हा काढली, त्यावेळेस अगदी चकचकीत पुण्यातले रस्ते झाले होते. मग हे फक्त स्पर्धेपुरतं होतं, म्हणजे पुण्यातला माणूस काय मग रस्त्यावरनं जात नाही का कधी? मग त्यांच्यासाठी रस्ते नको आहेत का? काय आहे, हे झाल्यानंतर एकदा आमच्या कलेक्टर साहेबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं, की आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन चांगलं काम करायला काहीतरी ट्रिगर लागतो. हां. तो या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने मिळाला. म्हणून आम्ही असे 450 किलोमीटरचे रस्ते चांगले करू शकलो. हं. म्हणजे पुण्यातल्या नागरिकांना समाधान मिळणं हा ट्रिगर असूच शकत नाही. हं. आम्हाला एक्सटर्नल ट्रिगर लागतो. याच्या इतकी शोकांतिका नाही. बरं, जे झालेत रस्ते ते किती दिवस टिकतील आता हे पुढच्या पावसाळ्यात लगेचच कळेल. बरोबर. कारण अनेक ठिकाणी त्या रस्त्यावर आता परत स्पीड ब्रेकर टाकायचं काम चालू झालं. त्या रस्त्यांवर परत खणायला सुरुवात झाली. हं. अनेक गोष्टी त्या रस्त्यांची वाट लावायच्या दृष्टीने ऑलरेडी सुरू झाल्या आहेत आणि आता पुढच्या सायकल स्पर्धेची वाट बघतायत. तेव्हा म्हणे आम्ही परत आणखीन 300 किलोमीटरचे करू. ही काय पद्धत आहे कामाची? का आम्हाला एक्सटर्नल ट्रिगर लागतो? पैसे आमचेच, आम्हीच खर्च करायचेत. मग त्याकरता कुठलं तरी निमित्त का? हं. पण दुर्दैव असं आहे की आम्हाला निमित्ताशिवाय काम करता येत नाही म्हणे. आणि त्यामुळे 400 किलोमीटर झाले 1600 पैकी. उरलेल्यांचं काय? त्यामुळे उरलेल्या ठिकाणी म्हणजे जिथनं ती सायकल स्पर्धा जाणार होती तिथले आतल्या भागातले रस्ते पण होपलेस होते. हो. पण दिखाऊपणा, आमचं सगळं भर दिखाऊपणावर आहे. मग ते आलेले लोक म्हणले, "वाह! वाह!" कोणीतरी तर अशी कॉमेंट टाकली, की "मी आता माझा देश सोडून इथं राहायला येईन. एवढी भारी सिटी पाहिलीच नाही." बरोबर आहे. कशी बघणार? तो तिथनं बाहेरच गेला नाही. तर त्याला भारी म्हणजे काय हे कळलंच नाही. त्यामुळे हे सगळा दिखाऊपणाचा कारभार बंद करून खऱ्या अर्थाने ज्याला एक पाय रोवून काम करणं म्हणतात, ते करणं आवश्यक आहे. त्याकरताचं प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण ती मात्र दुर्दैवाने दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सर, आता तुम्ही बोलताना म्हटलात, की कोणतरी म्हटलं पुण्यात राहायला यावंसं. ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये 2025च्या पुणे देशात पहिल्या नंबरवर आहे, म्हणजे राहण्यासाठी योग्य शहर. म्हणजे हे पुणे एक पुणेकर म्हणून तुम्हाला याचा अभिमान वाटतो, की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल दुर्दैवी वाटतं? नाही, मुळात हे केला कुणी सर्व्हे हे बघायला पाहिजे. हां.
कारण आमच्याकडे सर्वे मोठे जुमले असतात. हा. सर्वे करणारी माणसं जागेवर बसून डेटा गोळा करतात. त्यांना डेटा कसा पुरवायचा, पुणे महापालिका याच्यामध्ये एक नंबरवर आहे. हा. म्हणजे डेटा कसा पुरवायचा, कशा प्रकारचे फोटोज, कशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाठवायच्या, हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे ईज ऑफ लिव्हिंग हे पुण्यात जर सगळ्यात चांगलं असेल, तर एक तर म्हणजे बाकीचं शहरांची काय अवस्था आहे हे सांगायला नको, आणि नाही तर याच्यात जुमला आहे हे 100% आहे. पुण्यामध्ये राहणाऱ्या माणसांना कधीतरी इंटरव्ह्यू घेऊन विचारलं, की खरंच रे बाबा पुण्यात राहणं म्हणजे तुला अतिशय छान वाटतं का? तर काय लोक बोलतात ते पाहून घ्यावं असं मला वाटतं. सर, दुसरा मुद्दा आहे तो पाण्याचा. म्हणजे पुणे शहर भरमसाठ लोकसंख्या वाढत चालली आहे. अगदी शहराच्या बाहेरही लोकसंख्या राहते आणि मुद्दा आहे तो पाण्याचा. पाणी म्हणजे महापालिकेने सांगितलं की समान पाणी पुरवठा करू. पण तो खरंच होतोय का? कारण काही भागात नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्या आहेत. नाही, पुण्यात पाण्याच्या समस्या ह्या फार पूर्वीपासून आहेत आणि त्याच्याकरताच त्यांनी 2017 असं जाहीर केलं, की आम्ही आता 24/7 पाणी पुरवठा योजना आणतोय, त्याची किंमत 2,000 कोटी असेल. हं. लोक म्हणले आणा चला काय हरकत नाही. राजकारणी मंडळी तर अजूनही 24/7 म्हणतात. हं. हे त्यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनी ती योजनेचे जेव्हा डिटेल्स जाहीर केले तेव्हा असं लक्षात आलं, की 24/7 वगैरे कधी होणार नाही. मग मी त्यांना विचारलं, म्हणलं 24/7 लिहून देता का तुम्ही? होईल या शहरामध्ये पाऊस पडणं अजून तुमच्या हातात नाहीये. मग ते म्हणले, "नाही तसं नाहीये. नागरिकांनी जर बेताने पाणी वापरलं तर 24/7. व्हॉट डू यू से बाय दॅट?" मग त्यांनी हळूच काय केलं, त्यांच्या लक्षात आलं, की हे जरा आपल्या अंगाशी येईल. मग त्यांनी त्या योजनेचं नावच बदलून टाकलं. आता त्याचं नाव आहे समान पाणी पुरवठा योजना. हं. त्यात अपेक्षा अशी आहे, की अख्ख्या पुण्याला 24/7 नाही, पण 24 तासातनं एकदा का होईना, पण 2-3 तास पाणी आम्ही देऊ. अशी त्यांची त्या ह्याच्यातली स्कीम आहे. ती स्कीम 2024ला पूर्ण होणार होती. 2026चा फर्स्ट क्वार्टर संपत आला. अजूनही स्कीम पूर्ण नाही. स्कीमचं त्यांनी टोटल जे करणार होते तेच 75% आणलं. हो. तरी स्कीम अजून पूर्ण नाही. ती झाल्यानंतर नक्की काय होणार आहे कोणालाच माहीत नाही. अजूनही टाक्या बांधण्याचं प्रमाण कमीच आहे. अजूनही पाईपलाईन टाकल्या गेल्या नाहीत. मीटर पूर्ण बसलेले नाहीत. त्यामुळे ही योजना झाल्यानंतर सुद्धा खरंच सगळ्या पुण्याला समान पाणी पुरवठा होईल का? आम्ही त्यांना म्हणलं याची एकच लिटमस टेस्ट आहे. ही योजना यशस्वी झाली कधी समजायचं? की पुणे टँकर मुक्त झालं पाहिजे. जर तुम्ही सगळ्यांना 3-4 तास पाणी द्यायला लागलात समान दाबानी, समान सगळ्या शहरामध्ये, तर या शहरामध्ये कोणालाही टँकरची गरज पडता कामाची नाही. पुणे टँकर मुक्त झालं तरच ही योजना यशस्वी झाली असं गृहीत धरता येईल. पण ते काही ते मान्य करायला तयार नाहीत. ते म्हणतात तसं नाही, तसं नाही. आम्ही हे बघूया करून आपण, पण टँकर मुक्त होईल असा शब्द कुणी काढत नाही. आणि मग त्यामुळे ही योजना खरंच यशस्वी झाली का? हे नंतरच्या काळात त्या अर्थाने सिद्ध होऊ शकतं. पण टँकर मुक्तीचा मग टँकर म्हणजे टँकरची तस्करी होत असेल किंवा मग जे कोणी नगरसेवक असतील त्यांचे जवळचे कार्यकर्ते यांचे टँकर असतील, मग ते काहीतरी लागेबांधे असू शकतात. नाही, नाही, तो वेगळा विषय आहे. बेसिक विषय कसा आहे, की खरंच पाणी पुरेसं देऊ शकणार का? हां. कारण आज जवळपास महापालिकेने 400 टँकर घेतलेत स्वतः हो. भाड्याने. भाड्याने. आणि जिथे जिथे पाणी कमी पोचतंय महापालिकेचं, तिथं महापालिका स्वतःच्या खर्चानी फुकट टँकर पाठवते. अर्थात त्याच्यातही खूप घपले, तो विषय आपण बाजूला टाकू. पण महापालिका हे 400 टँकर जे आज वेगवेगळ्या भागांमध्ये पोचवतीये, हे बंद होणार का? हं. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. ते बंद झाले तर योजना यशस्वी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण तसं ते आजही कमिट करत नाहीत. हे दुर्दैव आहे. सर, पाण्यानंतर विषय तो सांडपाण्याचा. म्हणजे एवढं मोठं शहर आहे, पण सांडपाणीचं नियोजन का बरं महापालिका अजून यशस्वी होऊ शकली नाहीये? किंवा लोकही त्याच्यावरती मग रस्त्यावरती उतरत नाहीयेत किंवा तुमच्या सारखी माणसं जर प्रश्न मांडत असतील, तर तुम्हाला किती साथ मिळते नागरिकांची? नाही, दुर्दैव असं आहे ना, की पुण्यात तयार होणारं सांडपाणी याचा पुणेकरांना कधीच त्रास होत नाही. कारण ते नदीत जातं आणि नदीतनं पुढचं उजनीपर्यंतच्या लोकांना त्याचा त्रास आहे. पुण्याला त्रास होत नाही, त्यामुळे आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. महापालिकेलाही वाटत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे जॅपनीज गव्हर्नमेंटकडनं 900 कोटी रुपये पुणे महापालिकेला आले. सांडपाणी प्रकल्प, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प करण्यासाठी. 2017ची गोष्ट आहे. टेंडरिंग करण्यामध्ये 5 वर्ष घालवली आमच्या पुणे महापालिकेने. इतके हुशार लोक भरलेत. आता त्याची किंमत झाली आहे 1500 कोटी. केंद्र सरकार म्हणले ते 900 कोटी जे आम्ही मान्य केले तेवढेच देणार बरं का. वरचे तुमचे तुम्ही बघा. म्हणजे ऑलरेडी आता 600 कोटी पुणेकरांना घालायला लागणार आहेत. बरं चला घातले एक वेळ क्षणभर. होणार आहे काय? एकंदर असं दिसतंय ती योजना सुद्धा 2025ला पूर्ण व्हायची होती. त्या 2027ला तरी होईल की नाही माहीत नाही.
एकंदर चित्र असं दिसतंय की ही योजना पूर्ण होईपर्यंत जेमतेम पुण्याचं 1001 MLD एवढंच पाणी दिवसाचं, 100 मिलियन लिटर्स एवढंच पाणी दिवसाचं सांडपाणी सो शुद्ध करून नदीत जाईल. तोपर्यंत पुण्याची रिक्वायरमेंट दिवसाची झाली आहे 2000 मिलियन लिटर्स पर डे. त्याचं 80% एवढं सांडपाणी तयार होतं. म्हणजे 1600 मिलियन लिटर्स पर डे एवढं सांडपाणी आम्ही सोडणार आहोत पुण्यातनं. आणि त्यातलं हे सगळं झाल्यानंतरही, जायका प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरही 1000 MLD पर लिटर्स पर डे एवढंच पाणी शुद्ध होणार आहे. म्हणजे नंतर सुद्धा जवळपास 35 ते 40% सांडपाणी नदीत तसंच सोडलं जाणार आहे. म्हणजे ते कधी सांडपाणी शुद्धीकरण होणार, ते कधी बंद होणार? पण याच्याकडे फारसं लक्ष न देता आमच्या महापालिकेने एक नवीन उद्योग सुरू केलाय, नदी काठ सुशोभीकरण योजना, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट. अरे रिव्हर स्वच्छ करा. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करून करणार आहात काय? तिथं म्हणे लोकांनी फिरायला यावं, जॉगिंगला यावं. त्या भिडे पुलावर 15 मिनिटं उभं राहून दाखवावं कोणी, जिथं खालनं 5 फुटावरनं पाणी वाहतं. अरे तो वास तिथं उभं राहून घेणं शक्य नाही, इतकी घाणेरडं पाणी येते. आणि हे म्हणतात रिव्हर फ्रंटला तुम्ही सकाळी जॉगिंग करा. कसं करणार जॉगिंग हे घाणेरड्या पाण्याच्या वासामध्ये? ते पहिलं शुद्ध करा ना, त्याच्यावर पैसे टाका. त्याऐवजी ह्या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटवर 5,000 कोटी खर्च करणार आहेत. आणि दुर्दैव असं आहे, नदीची रुंदी 30% कमी करणार आहे त्या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटमध्ये. उद्या जर प्रचंड मोठा पूर आला, आणि ही पुण्याची हिस्ट्री आहे, 15-20 वर्षानंतर एकदा असा मोठा पूर येतोच, तर ते रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट फक्त वाहून जाईल असं नाही. ते पाणी, नदीची रुंदी कमी केल्यामुळे इतकं शहरात 1-1 किलोमीटर आत पसरेल की प्रचंड मोठी नुकसानं ते पाणी करू शकतं. पण या कशाचाही विचार, याचा मुलाहिजा न ठेवता दिखाऊ काम, परत एकदा मी पहिल्यांदा म्हणलो तेच, दिखाऊ काम. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट दिसते केलेली, 3,000 कोटी रुपये ते सांडपाणी शुद्धीकरणात घातले दिसणारच नाहीयेत. कारण पुणेकरांना कधी कळणार नाही, कारण ते पाणी पुढे जाते. आज पुढच्या लोकांचे हाल काय आहेत कुणीही बघत नाहीये. हे हे दुर्दैव आहे. पण मला वाटतं पुणेकरांना नसेल माहिती, पुणे महापालिकेला माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, राज्य सरकारला माहिती आहे, राजकीय मंडळींना माहिती आहे, ते याच्यात काम का करत नाहीयेत? त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत फसलेला विषय पुण्याचा, असं म्हणायला हरकत नाही. दुर्दैव आहे, पण वस्तुस्थिती आहे. सर, महत्वाचा याच्यानंतरचं म्हणजे पुणे शहर जसं वाढत चाललंय, या समस्या पण आहेत. पण कचरा समस्या ही एक मूलभूत आणि महत्वाची समस्या झाली आहे. बऱ्याच ठिकाणी कचरे उचलला जात नाहीये, किंवा सुका कचरा, ओला कचरा हे केले जात नाही. नागरिकही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. महापालिका मात्र डिंबासारखी बघत राहते. रस्त्यावरती FC रोडला तर तुम्ही बघितलं तर तिथेही खूप कचरा आहे. काय हे होतं? नाही, कचरा हा विषय खरं म्हणजे आम्ही कचऱ्यातच टाकलाय सगळ्यांनीच. नागरिकांनी काय, आणि महापालिकेने काय, आणि राजकीय मंडळींनी काय. नागरिकांचं जे बेसिक कर्तव्य आहे की ओला आणि सुका कचरा वेगळाच करून दिला पाहिजे, हे आजही 100% ठिकाणी होताना दिसत नाही. हे नागरिकांचं काम आहे, त्यांनी ते केलंच पाहिजे. नदीमध्ये निर्माल्याच्या पिशव्या टाकण्याचे जे धंदे चालतात ते बंदच झाले पाहिजेत. महापालिकेने काही ठिकाणी पुलांवर जाळ्या बसवल्यात. आमची लोक क्रिकेटच्या टीममध्ये असल्यासारखी अशी गरगर पिशवी फुरकून अशी फेकतात की ती अशी जाळीच्या वरनं जाऊन नदीत पडते. हे चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. पण नागरिकांनाही याचं काही वाटत नाही. आणि प्रशासन तर कचरा म्हणजे कमवायचे धंदे या पद्धतीनेच बघतं. इतके प्रयोग या पुण्यामध्ये कचऱ्यापासून करून झालेत. म्हणजे पुण्याने 5-5 टनाचे 22 प्लांट उभारले होते. ओल्या कचऱ्याचं इलेक्ट्रिसिटी करायला, म्हणजे आधी गॅस आणि मग इलेक्ट्रिसिटी. सगळे प्रोजेक्ट बंद झाले ते, कारण ते आम्ही कधी चालवूच शकलो नाही. एवढा पैसा त्याच्यावर 50-1 कोटी रुपये खर्च झाला, काही त्याचा उपयोग झाला नाही. ना इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली, ना गॅस निर्माण झाला. गॅसचे प्रोजेक्ट झाले असते तर आत्ता तो उपयोगी तरी पडला असता, पण तेही झालं नाही. त्यानंतर मग यांनी एक नवीन, यांच्या गळ्यात कोणी येतं काही मारतं बरं का. एकाने येऊन गळ्यात मारलं, 24 तासात कंपोस्टिंग. म्हणले ओला कचरा, आम्ही असे प्लांट बसवतो, ओला कचरा टाका, 24 तासात कंपोस्ट खत बाहेर. जगभरात कुठं न झालेली टेक्नॉलॉजी यांनी पुण्याला विकली. अर्थात जे व्हायचं तेच झालं. 1 वर्षात ते सगळंच वाया गेलं. आणि जवळपास 10-12 कोटीला पुणेकरांना, म्हणजे महापालिकेला, म्हणजे अल्टिमेटली पुणेकरांनाच चुना लागला. पण आजही इथं प्रोजेक्ट उभार, तिथं प्रोजेक्ट उभार, म्हणजे काही मोठे मोठे प्रोजेक्ट उभे केले, काही मिक्स कचऱ्याचे उभे केले. प्रत्यक्षामध्ये तरीही पुण्याचा कचरा, त्याच्यावर समस्येवर उपाय निघताना दिसत नाही. कारण त्यासाठी लागणारी प्रामाणिक इच्छाशक्ती आणि प्रशासनाची, आणि त्याच्यावर वचक ठेवणारी राजकीय इच्छाशक्ती, हे दोन्हीही दिसत नाहीत.
आणि त्यामुळे पुण्याची कचरा समस्या ही दुर्दैवाने कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार अशी परिस्थिती. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुणे विकास होतोय. राजकीय लोकं जरी म्हणत असली पुण्याचा विकास होतोय आणि त्याच्यानंतर पुण्याची जी ओळख आहे ती आय-टी हब. तुम्ही मला वाटतं भारतात आणि अमेरिकेतही काही काळ काम केलेलं आहे. जी आय-टी हब म्हणजे आता हिंजवडीतनं बऱ्याचशा आय-टी कंपन्या बाहेर जाणार आहेत किंवा गेल्यात अशी चर्चा रंगली होती. बरं इथं मग राज्य सरकारचं कुठं काय चुकतंय? किंवा म्हणजे बऱ्याचशा कंपन्या बंगलोरलाच गेलेल्या आहेत. मग इथं कुठेतरी याच्यामुळे सुद्धा पुण्याचा डेव्हलपमेंटमध्ये किंवा एकूणच पुण्याची जी ओळख आहे ती कमी होते. नाही, हिंजवडीच्या समस्या तर मला वाटतं गेली काही वर्ष तशाच आहेत. हं. तिथे रस्त्याची वाहतूक कोंडी, तिथे असलेले रस्त्यांचे इश्यूज हे इतके प्रचंड आहेत. तिथली लोकं शेवटी आय-टीतली सुद्धा काही वेळा रस्त्यावर उतरली होती. हं. किंवा म्हणजे तो हिंजवडीच्या हायवेच्या सुरुवातीपर्यंत जर माणूस पुण्यातनं पाऊण तासात पोहोचला, तर पुढे त्याला हिंजवडीत फेज 2, फेज 3 पर्यंत पोहोचायला पाऊण तास लागतो. अशी परिस्थिती आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तर आणखीन वाईट परिस्थिती असते. याचे कुठेच विचार झालेला नाही. याच्यावर आंदोलनं झाली, की तात्पुरतं काहीतरी मलमपट्ट्या केल्या जातात. इथं वन वे करून बघ, तिकडं काहीतरी करून बघ. प्रत्यक्षात अशाने प्रॉब्लेम कधीच सुटणार नाहीत. पण त्याच्यावर एक परमनंट सोल्युशन काढणं, याच्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, पी-एम-आर-डी आणि राज्य सरकार अशा चौघांचं एकत्रित काम तिथं दिसणं अपेक्षित आहे. पण ते इट इज नोबडीज बेबी असल्यासारखं त्याकडे कोणीच बघत नाही. आता कदाचित हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यावर काही फरक पडतो का? हे बघावं लागेल. पण मधल्या अवधीत जे कोण बाहेर निघून गेले, ते परत येतील का? हा खरा प्रश्न आहे. सर गुन्हेगारी पण वाढली आहे पुण्यात. म्हणजे विद्येचं माहेरघर आहे, पण गुन्हेगारी वाढली आहे. प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, सगळं सांगतंय की आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे मध्यंतरी धनकवडीत गाड्या जाळणं असतील किंवा गाड्या फोडणं असतील किंवा कोयता गँग असतील. म्हणजे महापालिका प्रशासनाप्रमाणे पोलीस प्रशासन मग काय करतं? नाही, खरं म्हणजे पोलीस प्रशासनाला ना यातलं 90% गोष्टी माहिती आहेत बरं का. हे कोण करतंय, कसं करतंय, कुठून करतंय. त्यामुळे मनात आणलं तर पोलीस प्रशासन निश्चितपणे याच्यावर बऱ्यापैकी अटकाव करू शकतो. पण मला वाटतं की त्यांच्यावरही कुठेतरी काहीतरी राजकीय दबाव असावे. हं. कारण बऱ्याचदा असं दिसतं की जे मोठ्या-मोठ्या गुंडांच्या गँग्ज आहेत त्यांच्या पाठीमागं कुठला ना कुठला राजकीय पक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उभा असतो आणि त्यामुळे पोलिसांना पण माहिती असतं की यांच्या नादाला लागून काही उपयोग होत नाही. उद्या आपल्यालाच काहीतरी त्याच्यातनं निघायचं. त्यामुळे तेही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मग पुण्यासारखं एकेकाळचं शांत पेन्शनरांचं शहर, इथं गुन्हेगारीचं प्रमाण अत्यंत कमी, अशा शहरामध्ये कोयता गँगपासूनच्या जर गोष्टी घडत असतील, तर मला असं वाटतं हे फक्त पुण्याच्या पोलिसांसाठी नाही, हं. तर पुण्याच्या राजकीय मंडळींसाठी सुद्धा हे एक मोठं अपयश असं त्यांनी गृहीत धरून याच्यावर पार्टी वगैरे बाजूला ठेवून जो गुन्हा करेल, जो गुंड असेल त्याला आम्ही कोणीही पाठीशी घालणार नाही. पोलिसांना मुक्त हस्त दिला पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो देशाच्या लष्कराला मुक्त हस्त दिला पाहिजे. ते जाऊन तिकडं आतमध्ये जाऊन मारून यायला पाहिजे त्यांनी. असा मुक्त हस्त जसा आम्हाला अपेक्षित असतो लष्कराला, तोच मुक्त हस्त इथे पुण्यामध्ये पोलिसांना जरी दिला, मला असं वाटतं इतकी पण पोलीस यंत्रणा वाईट नाहीये. त्यांना मुक्त हस्त मिळाला, ते नक्की करू शकतात. कारण त्यांना माहिती सगळं आहे. फक्त ते करायलाच कुठेतरी कचरतात किंवा बेफिकीर राहतात. ते त्यांच्याकडनं जर करून घेतलं, तर मला वाटतं पुष्कळ पुण्यामधली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित कंट्रोलमध्ये येईल. सर सजग नागरी मंचचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहता. म्हणजे तुमची टीम असेल किंवा काही संस्थांवर तुम्ही वॉचडॉग म्हणूनही काम करतात. कसा एकंदरीत अनुभव आहे आणि त्यातनं किती प्रश्न सुटलेत आणि नागरिकांचा कसा फायदा झाला? अ, मी असं म्हणेन की आमची स्ट्रेंथ तशी लहान आहे. हं. पण तरीही 10तले 2 विषय सुटतात. हं. आम्ही म्हणतो 0 पेक्षा 2 बरे. हं. आम्ही त्याकडे पॉझिटिव्हलीच बघतो. हं. मी अगदी साधं एक तुम्हाला उदाहरण सांगतो आत्ता या गेल्या वर्षातलं. पुण्यातला एक ज्याला आर्टरी म्हणतात ती म्हणजे भिडे ब्रिज, भिडे पूल. जो पुण्याचं गावठाण आणि डेक्कन म्हणजे किंवा कोथरूडपर्यंत जाणारा नदीपात्राचा रस्ता हा त्याचा तो दुवा आहे. तो आमच्या मेट्रोनी बंद करून टाकला. का तर म्हणे आम्हाला तिथं एक पादचारी पूल बांधायचा आहे. आता पुलावर पूल म्हणजे इथनं पादचाऱ्यांना जायची सोय असताना तो बांधण्याचं कोणाच्या डोक्यात आलं त्याला नोबेलच दिलं पाहिजे. ते सोडून देऊ आपण. बांधायचा म्हणून पहिल्यांदा 45 दिवस, मग परत 45 दिवस, मग परत 45 दिवस करत 4 महिने, 5 महिने गेले तरी तो पूल काही सुरू झाला नाही. मग गणपतीच्या वेळेला उपकार केल्यासारखा 10 दिवस चालू केला. मग परत दिवाळीच्या वेळेला आम्ही बोंब मारलो, एक 5-7 दिवस चालू केला. परत दिवाळीनंतर बंद केला. मग मी 2-3दा असे प्रयोग केले, की दुपारी जायचं 3-3:30ला.
आणि तिथं व्यवस्थित फोटो व्हिडिओ काढायचे की नक्की या भिडे पुलावर काम चाललंय काय आणि किती लोक काम करतायत. 4-4 लोक दिसले काम करताना मोजून. आणि मग तिथल्याच एका माणसाशी बोललो, तो म्हणला या वेगाने झालं ना पुढची 2 वर्ष काम पूर्ण होत नाही. मग त्याची मी बोंब मारली. मग ते जरा त्याच्यावर दंगा झाला थोडासा आणि मग शेवटी त्यांनी असं सांगितलं, "ठीक आहे चला जाऊ द्या, आम्ही भिडे पूल चालू करतो." आणि तो भिडे पूल सुरू झाला, आजही सुरू आहे. या गोष्टीला आता 4 महिने होऊन गेलेत. आता ते काय नक्की काम करतायत माहीत नाही. त्याच्या पलीकडंच 1 किलोमीटरवर दुसरा पादचारी पूल पण त्यांनी बांधलाय. त्याच्यावरनं पण 50 लोकं जात नाहीत अशी परिस्थिती आहे. मी त्यांना म्हणलो, "अहो पुण्यामध्ये तुम्ही अभ्यास करा हो. पुण्यामध्ये जेवढे ओव्हरहेड ब्रिजेस बांधले पादचाऱ्यांसाठी किंवा जेवढे अंडरग्राऊंड पास बांधले, 90% फेल्युअर्स आहेत त्यातले. पुणेकरांना असं आवडतच नाही. ही सवय नाही त्यांना. ते ट्रॅफिकमधनंच क्रॉस करणार. तुम्ही कितीही काहीही करा. मग तुम्ही कशाला असे गाढवासारखे पैसे खर्च करताय?" पण नाही म्हणले, "आमचं इच्छा आहे की असं पूल बांधावेत." पण म्हणून मी म्हणतो परत, आवश्यकता काय आहे? हे कुठेही न बघता मला काय करायचंय? अशा पद्धतीने ज्या विकास कामं केली जातात. पुण्यामध्ये पादचाऱ्यांकरता ओव्हरहेड ब्रिज किंवा अंडरग्राऊंड हे दोन्ही कुठेही सक्सेसफुल झालेले नाहीत. तरीही पांढरे हत्ती आम्हाला पोसायची, निर्माण करायची एवढी सवय लागली की पुण्यात तुम्हाला 25 ठिकाणी तरी असे ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड पादचारी पूल दिसतील. काही ठिकाणी ओव्हरहेड पुलाला लिफ्ट पण केल्यात. पण तो कधीही वापरला जात नाही. हे अनुभव असताना परत त्या भिडे पुलावर आणि त्याच्या शेजारी अजून 2 नवीन काही लाख रुपये खर्च करून का पादचारी पूल बांधतायत हे परमेश्वराला आणि त्या महापालिकेला आणि मेट्रोला दोघांनाच माहिती असेल. आमच्याकडे होऊ द्या खर्च अशी जी काय एक पद्धत आहे ना, त्यातलं एक उदाहरण सांगतो. पुण्यात जंगली महाराज रोडला संभाजी बागे शेजारी काही वर्षांपूर्वी एक मेकॅनिकल पार्किंग उभं केलं गेलं कार्ससाठी. अपेक्षा अशी की तिथे कार्स लागतील म्हणजे रस्त्यावर कोणी लावणार नाही आणि मग रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत राहील. तिथे एक कार एकदा पडली खाली आणि तेव्हापासून ते जे बंद आहे ते आजतागायत बंदच आहे. काही हजार, काही 5-10 लाख रुपये खर्च करून ते मेकॅनिकल पार्किंग बांधून अनेक वर्ष झाली. हा पांढरा हत्ती आजही तसाच आहे. म्हणजे आमच्याकडे विचारच केला जात नाही खर्च करताना याची खरंच गरज आहे का आणि हा उपयोगी पडेल का? सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुण्यातली वाहतूक कोंडीप्रमाणे ट्रॅफिकमध्ये बेशिस्तपणा आहे. म्हणजे खूप बेशिस्त चालक, मग ते कुठले बाईक चालवणारे असतात किंवा इतर गाड्या चालवणारे असतात. का बरं पुणेकर म्हणजे स्वतःच्या जीवाला असं हे करून केल्यासारखं गाड्या का चालवत असतात? नाही, दुर्दैव आहे की आमच्याकडे ही संस्कृती नव्हती पूर्वी. कुठून आली आता माहीत नाही. पण सगळ्यात सीरियस ऑफेन्सेस जे आहेत त्याच्यावर कारवाया होताना दिसत नाहीत. त्यामुळे कोणाला भीती नाही राहिली. टेबल सीट जाणे, विरुद्ध बाजूने येणे, दारू पिऊन गाडी चालवणे, त्याच्यानंतर सिग्नल जम्पिंग, ओव्हर स्पीडिंग, या कुठल्याही प्रकारचे तुम्ही आज जर ट्रॅफिक ऑफेन्सेसमधलं यांचं प्रमाण पाहिलं तर ते 5-10% वर सापडणार नाही तुम्हाला. 90% काय सापडतात? हेल्मेट नव्हतं. कारण पोलिसांना त्यात काहीच करावं लागत नाही. त्यांना एक तर लांबून दिसतं एक किंवा दुसरं सीसीटीव्ही मध्ये दिसतं. त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करून पोलीस आपला जो कोटा असतो तो पूर्ण करतात. पण प्रत्यक्षात शहराच्या वाहतुकीला शिस्त त्यातनं लागत नाही. शिस्त लावण्याकरता पोलिसांची उपस्थिती आणि मुख्य म्हणजे या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणं आणि ते थांबवणं हे गरजेचं असताना तिथे पोलिसांचं तेवढ्या प्रमाणात लक्ष दिसत नाही. विशेषतः दारू पिऊन गाडी चालवण्यावर तर रात्रीचं वेगळा सर्वेलन्स स्क्वॉडच पाहिजे की जो रात्री इथं केव्हा 31 डिसेंबर फक्त. अरे काय लोक 31 डिसेंबरचं दारू पिऊन गाडी चालवतात काय? एरवी चालवत नाहीत का काय? रोज याचा स्क्वॉड वेगवेगळ्या ठिकाणी तोही फिरता पाहिजे. भरपूर केसेस पुण्यात मिळतील पण असं काही होताना दिसत नाही. त्यामुळे ट्रॅफिक ऑफेन्सेस जे सिरियस आहेत त्याच्यावर कारवाया होताना दिसत नसल्यामुळे एक लोकांमध्ये अशी मानसिकता झाली की ह्याच्यात काय होत नसतंय. त्यामुळे बिनधास्त झाली आहेत लोक आणि ते ट्रॅफिक दुर्दशा होण्याचं एक मोठं कारण आहे. सर, तुम्ही पुणे 2020 आणि वेध पुण्याच्या भविष्याचे असे 4 खंड संपादन केलेलं आहे. कसा प्रकारे त्याचा रिस्पॉन्स होता आणि तुम्ही जे मांडलं किंवा जे संपादन केलं त्यातनं किती फायदा? ऍक्च्युअली हे काम 2008 ते 2010 अशी 3 वर्ष आम्ही केलं समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेच्या माध्यमातून. आणि अपेक्षा अशी होती की जे काही पुण्याचे मेजर प्रश्न आहेत, मग पाणी असेल, सांडपाणी असेल, रस्ते असेल, वाहतूक असेल, प्लॅनिंग असेल, ह्या सगळे, आरोग्य असेल, शिक्षण असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्या प्रश्नांवर भविष्यवेधी चिंतन करून की बाबा काय करणं अपेक्षित आहे की जेणेकरून 2020 साली पुणे हे एक चांगलं शहर झालेलं असेल.
ह्याच्यासाठी आम्ही खूप लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचा प्रयत्न केला, खूप लोकांकडनं डाटा घ्यायचा प्रयत्न केला, खूप लोकांना त्याच्यावर लिहायला, बोलायला लावायचा प्रयत्न केला. पण कुठेतरी असं दिसलं, की एक 2-4 अपवाद वगळता फार पुढचा विचार करायच्याच मनस्थितीत नाही किंवा करायच्या कुवतीत पण नाही, असाही त्याचा अर्थ दिसला. आणि मग असं लक्षात आलं, की असं नाही होत. जेव्हा तुम्ही 30-30, 40-40 वर्षाचं प्लॅनिंग करता, तेव्हा कुठेतरी त्या शहराला एक जो नेटकेपणा म्हणता येईल किंवा जो एक त्याला व्यवस्थित ग्रोथ त्याची होणं म्हणता येईल, ते होऊ शकतं. पण हॅफॅझार्ड म्हणून तर पहिल्यांदा जे म्हणलो, आमच्याकडे हॅफॅझार्ड चालतं सगळं. आज याला हे वाटलं ते केलं, उद्या त्याला ते वाटलं ते केलं. बरं, आमच्याकडे येणारी प्रशासकीय मंडळी आयुक्तांपासून सगळे हे 2-3 वर्षासाठी येतात. त्यांच्या कालावधीत त्यांना जे वाटतं ते ते करतात. नवीन आलेला माणूस म्हणतो, "मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही, मी नवीन काहीतरी करतो." आणि मग प्रत्येकाचं वेगळं होतं. ज्याला प्लॅन्ड ग्रोथ म्हणतात किंवा प्लॅन्ड अशा प्रकारचं ज्याला विकास करणं पुणे शहराचा म्हणतात, तो होताना दिसत नाही. हे पुण्याचं फार मोठं दुर्दैव आहे. सर थोडा राजकीय प्रश्न विचारतो, की पुण्याचे खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेले सुरेश कलमाडी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बरेच वर्ष पुण्याचे पालकमंत्री राहिले अजित पवार यांचं निधन झालं. तुम्ही बरेच वर्ष अनेक नागरी प्रश्नांवर काम करतात. कसे ह्या 2 नेत्यांची कामं पुण्याच्या बाबतीत कशी होती आणि कशा पद्धतीने त्यांनी विकासाची कामं केली? खरं सांगायचं तर थोडंफार कलमाडींचं काम जास्ती केलं त्यांनी असं म्हणायला हरकत नाही. भ्रष्टाचार वगैरे सगळं तात्पुरतं बाजूला ठेवूया. ते वाईटच आहे. मी त्याला कुठेही पाठिंबा नाही. पण निदान त्यांनी काही कामं केली पुणे शहरासाठी. अजितदादा पवारांचा एक विषय असा झाला, की पुण्यात त्यांना संपूर्ण मेजॉरिटी कधीच मिळाली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये मिळाली, तिथं त्यांनी खरंच चांगलं काम करून दाखवलं. आज पिंपरी चिंचवडमधले रस्ते जेवढे वाईड आहेत आणि जेवढे चांगले आहेत, तेवढे तुम्हाला पुण्यात कुठेही दिसणार नाही. हे काम त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवलं. पुण्यामध्ये मात्र असं काही घडलेलं फारसं लोकांना दिसलं नाही. पुण्याला तसं स्ट्रॉंग नेतृत्व खरं म्हणजे फारसं मिळालंच नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळं राजकीयदृष्ट्या सुद्धा जे काय म्हणूया, की धडाडीने निर्णय घेणारं नेतृत्व लागतं, तसं पुण्याला दुर्दैवाने फारसं कोणी मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. सर विवेक वेलणकर पुण्यात परिचित नाव आहे. बऱ्याच नागरी समस्यांवरती तुम्ही बोलत असता, भांडत असता, लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असता. विवेक वेलणकरांना कधी धमकी आली आहे का? कधीच नाही हो. कोणीच नाही मला धमकी दिली आत्तापर्यंत. म्हणजे एक तर एक लक्षात घ्या, माझं कोणाशी वैयक्तिक काही वैर नाहीये. हं. म्हणजे सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांची माझी खूप चांगलं म्हणजे अ, निदान समोरासमोर तरी चांगलं वागतात सगळेजण. त्यामुळे माझं काही कोणाशी वैर नाही. माझं वैर आहे ते सिस्टीमशी. माझं वैर आहे ते सिस्टीम राबवणाऱ्यांशी. आणि त्यामुळे जिथे चुकाल तिथं मी बोलणार. हा साधा विषय आहे. आणि दुसरा त्यातला एक भाग असा आहे, अहो नंगे से खुदा भी डरता है, असं म्हणतात. तसं मला म्हणतात, आता याच्याशी भांडून काय मिळणार आहे? त्यापेक्षा नको याच्याकडे दुर्लक्ष करूया. पण याच्या नादाला नको लागायला. असंही असू शकतं, असं मला वाटतं. सर राजकीय लोकांबरोबर बरंच ओळख. मग ऑफर आली आहे का पक्षात मध्ये या? नाही, म्हणजे नाही, कारण नाही. चांगली माणसं कुणाला नकोयत. निदान तुमच्यासारखी तरी. नाही, कोणालाच नको असतं. हे पहिलंच लक्षात घ्या. कारण काय होतं ना, माझ्यासारखा माणूस कुठल्याही पक्षात गेला, तरी तो नेतृत्वाचं ऐकणार नाही. हां. याच्यावर बोलू नको, त्याच्यावर बोलायचं नाही, हेच करायचं, तेच करायचं, हे ऐकून घेणारा मी माणूसच नाही. हे त्यांना चांगलं माहिती आहे. हां. त्यामुळे मला कोणत्याही राजकीय पक्ष ऑफर देणं शक्य नाही, दिली नाही, देणारही नाही. हे मला चांगलं माहिती आहे आणि मला त्यात इंटरेस्टच नाही. पण किंवा एखादा मुद्दा जर समजा अभ्यासूपणे मांडायचा असेल, पुण्यातले लोकप्रतिनिधी म्हणजे कोणी आमदार, खासदार असतील किंवा नगरसेवक जे तुमच्या संपर्कातले. त्यांनी कधी तुम्हाला संपर्क केलाय, की बाबा हा मुद्दा मी कशा पद्धतीने मांडू शकतो किंवा विवेक वेलणकरांनी याच्यामध्ये माहिती द्यावी आम्हाला? खूप वेळा, हां. खूप पक्षाचे, वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी मला कॉन्टॅक्ट केलाय, की ह्याच्याबद्दल जरा थोडी आम्हाला माहिती सांगा, आम्हाला विषय घ्यायचा आहे. आणि मला काही प्रॉब्लेम नाही. मी सगळ्यांना मुक्त असताना वाटतो. कारण हे बघा, जे काय मला माहिती आहे ते दुसऱ्याला द्यायला मला काहीच त्रास नाही. त्याच्यातनं उलटं काही काम झालं तर मला हवंच आहे. त्यामुळे जो येईल त्याला मी देऊन टाकतो. त्यातनं पुढे ते काय करतील, नाही करतील, त्यांनी मला क्रेडिट द्यावं, माझं नाव घ्यावं, ही पण माझी अपेक्षा नाही. कारण मला क्रेडिट देऊन काम झाल्याचं महत्त्व नाहीये. काम होण्याचं महत्त्व आहे. त्यामुळे येतात ना, खूप येतात. सर अगदी गप्पांच्या शेवटाकडे येत असताना 2 प्रश्न. जुनं पुणं आणि नवीन पुणं. काय तुम्हाला एक बेसिक काय फरक वाटतं? जुनं पण म्हणजे आता मी फार जुना नाहीये, पण तरी 60च्या वर आहे मी सुद्धा. त्यामुळे मी आधीचं पुणेही पाहिलंय. काहीसं शांत, हवाहवसं वाटणारं, म्हणजे एक पुण्याला एक स्वतःचं शांतपणा हे एक पुण्याचं वैशिष्ट्य. जसं मुंबईला
काय हा. सगळे रेसच्या घोड्यासारखे पळतात ते त्याचं वैशिष्ट्य आहे. तसं पुण्याचं एक शांत निवांतपणे पुण्याचं वैशिष्ट्य होतं. ते मात्र आता बऱ्यापैकी हरवल्यासारखं झालंय. सगळेजण घड्याळाच्या काट्यामागं पळतायत. आणि दुसरं जे पुण्यामध्ये एक सांस्कृतिक खूप चांगलं वातावरण होतं, ते काही प्रमाणात बिघडायला लागलंय. अजूनही चांगलं वातावरण आहे सांस्कृतिक. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर इथं चळवळींचं शहर होतं. हो. तेही काही प्रमाणात कमी व्हायला लागले. असे काही त्यातले दुर्दैवी भाग आहेत. पण तरीही अजूनही आमच्यासारख्या सच्च्या पुणेकराला पुणे हे आपलंच वाटतं. पण ह्याच सच्चा पुणेकर जेव्हा विकासाच्या बाबतीत सिस्टम विरोधात भांडतो, तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे, कुठं पाहताय पुण्याला अजून 20 वर्षांनी तरी? खरं सांगू का, जर सिस्टमॅटिक ग्रोथ हा कन्सेप्ट आम्ही राबवला नाही हं. आणि कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय स्वार्थ न बघता हं. गरज हं. ओळखणं आणि त्याच्यावर काम करणं हे जर आम्ही केलं, तर मला वाटतं पुणे खरंच चांगलं होऊ शकतं पुढच्या 20 वर्षात. पण आता आहे असंच चालू राहिलं, तर मात्र पुण्याची अवस्था काही फार चांगली राहील असं वाटत नाही. सर, महाराष्ट्र कट्टाकडनं काय आव्हान, म्हणजे एक सगळ्यांनाच, तुम्ही इथं राजकीय लोकांना करा किंवा नागरिकांना करा, जे नाही, तुम्ही आतापर्यंत करत आलात? माझं आव्हान एवढंच आहे, की डोळे उघडे ठेवा, हं. सजग व्हा. हं. येईल ते बरोबरच चाललंय असं गृहीत धरू नका. प्रश्न विचारण्याची तयारी ठेवा. प्रश्न जेव्हा पडतात तेव्हा सिस्टमला कुठेतरी उत्तर द्यायला तुम्ही बांधील केलं, की सिस्टम थोडीशी 2 पावलं मागे जाते आणि मग वेडं-वाकडं करण्याचं प्रमाण थांबत नाही, काही प्रमाणात कमी होऊ शकतं. हं. सर, धन्यवाद, तुम्ही कट्ट्यावरती आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारलात. अनेक पुण्यातले जे प्रश्न होते त्यांच्यावरती ज्या तुम्ही तुमच्या नजरेतनं ज्या आहेत त्या गोष्टी आम्हाला बोलून दाखवल्यात. तर मंडळी, हे होते विवेक वेलणकर. अगदी परिचित नाव आहे पुणेकरांसाठी आणि त्यांनी आपल्याशी आज गप्पा मारलेल्या आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असेच पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.